पुढचा कलाकार जो येणार आहे तो कायम आपल्याला हसवतच असतो, पण गाणं सुद्धा त्याच स्टाईलचं आहे, अगदी त्याच्याच स्टाईलचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या पुढच्या कलाकाराचं. आजीच्या कीर्तनात तबला वाजवायचो, भजनाची आवड लागली. पुढे बाबांबरोबर नाटकात कामं करायला सुरुवात केली. बाबा नेहमी म्हणायचे, सतीश सगळं आलं पाहिजे, कुठेही काही अडथा कामा नये. मग काय वाद्य शिकलो, गाणं चालू होतच. मी लोकांना हसवतो, पण मला मात्र हसवलं गाण्यानं. तेच माझ्या मनातलं गाणं आता तुमच्यासाठी. Yo boys, I'm sing song, soup song, flop song. Why this Kolavari dee? Why this Kolavari dee? Rhythm correct? Why this Kolavari dee? Maintain it. Why this Kolavari dee? Moon color white background, night color black. Why this Kolavari dee? Why this Kolavari dee? Pa 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 pa. One, two, three, four. Pa 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 pa. White skin, girl, heart black. Eyes, meet, my future dark. Why this Kolavari dee? 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 क्या बात आहे सतीश दादा, मजा आली. फुल ऑन एंटरटेनमेंट. थँक्यू. तुला गाताना कसं वाटलं? भीती वाटली, कारण मी काय पट्टीचा गायक नाही, मी फट्टीतला गायक आहे. 2 सुरांच्या मधल्या फट्टीत मी बरोबर जाऊन बसतो, आणि त्यालाही मला दाद दिली त्याबद्दल मी आभारी आहे सर्वांचा. आता परीक्षकांचं म्हणणं काय ऐकूया? मान्य आहे. अवधूत. अरे बापरे, काय कमाल परफॉर्मन्स होता. वा वा तारे. म्हणजे तुमचं आडनावच असं आहे की मी तुम्हाला तारे तोडलं असं पण नाही म्हणू शकत. थँक्यू. तर पण खूप सॉलिड परफॉर्मन्स होता. तुम्ही म्हणजे नाचलाच वगैरे पण सॉलिड. नाचण्याची तुम्हाला प्रॅक्टिस दिसते. नाही, कुठलंही काम दिलं तरी एका पायावर तयार राहा असं वडिलांनी सांगितलं असल्यामुळे काही अडत नाही तसं. मस्त होतं. परफॉर्मन्स कमाल होता. थँक्यू. आणि ती लाल कपड्यातली मुलगी फार कमी काळ इथे असल्याचं दुःख हो ना. तुम्हाला जेवढं झालं तेवढं आम्हाला आणि सर्व प्रेक्षकांना झालेलं आहे, हे आपण जाहीर करून टाकूया. पण धमाल, एकंदरीत परफॉर्मन्सची धमाल आली. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ॲज अन ॲक्टर मला नेहमीच फारच आवडतो. तो भन्नाट आहे. थँक्यू. आणि त्याला ना सतत काहीतरी सरप्राईजेस द्यायला आवडतात. भन्नाट गायलाच, आणि हे गाणं अगदी त्याला करेक्ट दिलेलं आहे. तू रजनीकांतच दिसतोयस खरं गाण्यात. थँक्यू. मस्त. तर सतीश दादा, आजचं हे गाणं कोणासाठी डेडिकेट केलं होतं? मला सांगावं असं वाटतंय, पण समजून घ्या, मला शब्द नाही सांगता येणार. मला ज्यांनी शिकवलं, मोठं केलं,
ते माझे प्राध्यापक जयंत तारे माझे वडील, ज्यांनी मला बालरंगभूमीवरती 3.5 वर्ष उभं केलं आणि माझ्यात जी काही स्वप्न बघितली त्यांनी मला एकच सांगितलं होतं की कुठल्या गोष्टीत कुणाचे कधी अडू देऊ नकोस, त्यामुळे तुला सगळं आलंच पाहिजे. आणि त्यांची आठवण होण्याचं याच मंचावर कारण असं की फुवाई फू या कार्यक्रमामध्ये मला पहिलं सिंहासन जेव्हा मिळालं होतं तेव्हा माझे वडील गेले होते आणि मी इथं होतो. आणि माझा 10वा माझ्या वडिलांचा जो होता तो माझ्या बहिणीने केला आणि 13व्याला मी सिंहासनावर बसून इथं गेलो होतो. आणि ही आठवण कायम माझ्या स्वरूपी माझ्या मनात आहे. त्यामुळे त्यांची इच्छा या गाण्यातून की जे लोकांना आवडते ते तू दे, ते लोकांना आवडो न आवडो पण ते लोकांचं आवडीचं आहे ते तू दे. त्यामुळे अशा महान माणसाला जे आज नाही आहेत या पृथ्वीतलावरती पण कुठेतरी रात्री झोपताना आकाशात पाहतो तेव्हा एक तारा माझ्या वडिलांच्या नावाचा मी पाहत असतो. तुमच्या वडिलांचं सांगणं अगदी तंतोतंत तुम्ही पाळताय हे आमचं जेवढं मनोरंजन होतंय त्याच्यातून आमच्या लक्षात येतच आहे. तुमच्या मित्रांकडून असं मी ऐकून आहे की तारे फक्त तारेची वाद्य वाजवतात, तर हे काय आहे? जिथे जिथं ज्याची ज्याची गरज आहे ती सगळी वाद्य मी वाजवतो. तुम्ही गिटार वाजवता? हो. मग आम्हाला एक झलक ऐकायला नक्कीच आवडेल. आपण जाऊयात तिकडे. क्या बात है. तुम्ही अशाच उत्तम रीतीने गावत, गोड गावत आणि बोटातली जादू अशीच आम्हाला दाखवावीत यासाठी ही खडी साखर. धन्यवाद. Sa re ga ma pa, ay yeah. Sa re ga ma pa.